यानंतर पुढची बातमी आपण बघूयात। मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांनी उमेश पाटील आणि आमदार राजू खरेंवरती गंभीर आरोप केले। राजन पाटील यांनी आणि माझ्यावरती आरोप करण्यासाठी उमेश पाटलांनी एका महिलेला 50 लाख रुपयांची ऑफर दिली असा दावा माजी आमदार यशवंत माने यांनी जाहीर सभेत केला। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजन पाटील विरुद्ध उमेश पाटील असा वाद पुन्हा एकदा पेटलाय। त्यात भगिनीने मला सांगितलंय की राजू खरे आणि उमेश पाटलांनी मला 50 लाखाची ऑफर दिली की राजन पाटील माने आणि राजन पाटील आणि यशवंत माने या दोघांवरती आणि त्यांच्या मुलांवरती सडकून आरोप करायचे, त्याच्या बदल्यामध्ये 50 लाख रुपयाची ऑफर दिलेली आहे। मी खोटं बोलत नाही, त्या भगिनीला तुम्ही विचारू शकता। तर भूखंड लाटल्याच्या आरोपावरनं मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील आमने सामने आलेत। तर या वादात आता एकनाथ खडसे यांनी उडी घेतली आहे। माजी खासदार उन्मेष पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती भूखंड लाटल्याचा गंभीर आरोप केला होता। गिरीश महाजन यांनी प्रतिआरोप करत उन्मेष पाटील यांनी स्टेट बँकेला 100 कोटी रुपयांना बुडवल्याचा खळबळजनक आरोप करत पलटवार केला। भूखंडाच्या बाबतीत अरे पार्थ पवारांनी केलेला तर नमुना आहे, फक्त सॅम्पल आहे। त्याचा सगळ्यात मोठा विद्यापीठ जर असेल तर बाईचे निराचन रायसोनीच्या आणि इतर माध्यमातून भूखंड लाटणारा जर कोणी नेता असेल तर तो गिरीश महाजन। चौकशी करा मुख्यमंत्री महोदय, मग कळेल तुम्हाला। आता काय किती महत्व या माणसाला? मी सांगितलं 85 निवडून जाऊ दाखवा त्यांनी, आणि तुम्ही त्याच्यावर मला प्रश्न विचारतात। स्वतः बँकांना किती बुडवलं विचारा। 100 कोटीला स्टेट बँकेला बुडवलं। संभाजीनगरच्या आमची संघाची बँक आहे तिला किती बुडवलं। आता सगळ्या वसुल्या निघालेल्या आहेत, थोड्या दिवसात कळेल त्यांचं काय होतं ते आपल्याला। मला वाटतं माजी खासदार उन्मेष पाटील यांनी जो आरोप केला त्यांच्याकडे पुरावे त्याच्याकडे निश्चित असतील, परंतु मला हे माहिती आहे की गिरीश महाजनाने BHRच्या काही जमिनी काही बिल्डिंगा पुण्यामध्ये वगैरे खरेदी केलेले आहेत। त्या लिलावाच्या माध्यमातून खरेदी केलेल्या आहे, पण लिलाव कसे केले हे आणि इतक्या कमी किमतीमध्ये त्यांना कसं मिळालं हा एक चौकशीचा भाग होऊ शकतो। तेवढ्याच जमिनीने भरपूर जमिनी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी खरेदी केलेल्या आहे, तर त्यामुळे त्यांनी सांगावं की मी खरेदी केल्या की नाही केल्या।